एप्रिलच्या मध्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही 4 राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे। आसाममध्ये भाजप तर पुदुच्चेरीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आहे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हॅट्रिकसाठी रणनीती आखत असून तामिळनाडूत द्रुमुक सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी मोर्चेबांधणी करते। केरळमध्ये गेल्या वेळी सलग दुसऱ्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला सत्ता मिळाली होती। यंदा या राज्यात काँग्रेसच्या आघाडीला संधी असल्याचं गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालातून दिसलं। या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली होती। केरळमध्ये आतापर्यंत भाजपचे नाममात्र अस्तित्व दिसले। गेल्या म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केरळमध्ये खातं उघडलं। पाठोपाठ राजधानी तिरुवनंतपुरम महापालिकेत यश मिळाल्यानं भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। त्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या केरळ दौऱ्याकडे पाहिलं जात आहे। कोची येथे झालेल्या पंतप्रधानांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला। पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 3दा केरळ दौरा केला। माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवत भाजपने धोरण बदललं। चंद्रशेखर यांनी सर्व समाज घटकांशी संवाद साधत पक्ष विस्तार केला। परिणामी राज्यात भाजप एक शक्ती म्हणून पुढे आले। देशभरात भाजपने सर्वात शक्तिमान पक्ष म्हणून ओळख निर्माण केली आहे। पण भाजपने काही भागात कसून मेहनत केली तरी तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाहीये। 2 राज्यात भाजपला 4-5 पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नाहीत। केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचा प्रभाव हा मर्यादितच राहिलाय। दक्षिणेकडे दोन्ही राज्यात प्रभाव वाढवण्यासाठी भाजपचे चुरशीचे प्रयत्न सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार केरळ दौऱ्यांकडे वळतायत। कोचीत झालेल्या पंतप्रधानांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला। माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवत भाजपने नवी धोरण आखलंय। चंद्रशेखर यांनी सर्व समाज घटकांशी संवाद साधत पक्ष विस्तार केला। परिणामी राज्यात भाजप एक शक्ती म्हणून पुढे आल्याचं चित्र निर्माण झालंय। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी पुदुच्चेरीसह मदुराईत सभा घेतल्या। पुदुच्चेरीत एनआर काँग्रेसच्या एन रंगास्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे। दोन्ही ठिकाणी पंतप्रधानांनी द्रुमुकवर जोरदार टीका केली। तामिळनाडूत भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देत असला तरी त्याचा प्रमुख मित्रपक्ष असलेला अण्णा द्रमुक मात्र याबाबत वेगळी भूमिका घेते। तामिळनाडूतील परंपरांचा काँग्रेसने आदर केला नाही असा आरोप पंतप्रधानांनी मदुराईत केला। त्यासाठी जलीकट्टूवर बंदी आणल्याचा दाखला दिला। व्यासपीठावर अण्णा द्रमुकचे सर्वेसर्वा के पलानीस्वामी तसेच अम्मा मक्कल मुनेत्र कदम आणि पट्टली मक्कल काचीचे नेते उपस्थित होते। एप्रिलच्या मध्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही 4 राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे। केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 3 राज्यांमध्ये 9 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। 5ही राज्यांचे निकाल हे 4 मे रोजी जाहीर होतील। यासह या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। 5ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 17 कोटी मतदार आणि 824 जागा आहेत। ही माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे। केरळमध्ये यंदा काँग्रेसच्या आघाडीला संधी असल्याचं गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालातून दिसलं। या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली होती, त्यामुळे डाव्या आघाडीची वाट तिथे विकट दिसते। गेल्या वेळी सलग दुसऱ्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला सत्ता मिळाली होती। गेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं केरळमध्ये खातं उघडलं। केरळमध्ये आतापर्यंत भाजपच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकं अस्तित्व पाहायला मिळालंय। पाठोपाठ राजधानी तिरुवनंतपुरम महापालिकेत यश मिळाल्याने भाजपच्या अपेक्षा वाढल्यात। पंतप्रधानांनी 2026 वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 3दा केरळ दौरा केला। जानेवारीत 2 वेळा तर मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात पंतप्रधानांचा केरळमध्ये फेरफटका मारला। त्यात धार्मिक स्थळी दर्शनाबरोबरच पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं। यात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला। प्रत्येक भाषणाला विकासाची जोड दिली। यावेळी कोचीतील कार्यक्रमात 10,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या। सभेत पश्चिम आशियातील संघर्षाचा विशेष भाग मांडण्यात आला। दक्षिणेतील बरेचसे लोक बाहेरगावी परदेशात काम किंवा शिक्षणानिमित्त परदेशात वास्तव्यास आहेत। आखातात केरळी मोठ्या संख्येने आहेत। सरकार अनिवासी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। काँग्रेस आणि डाव्या पक्षांना लक्ष्य करत भाजपसाठी वातावरण निर्मिती केली। केरळमध्ये 26% मुस्लिम तर 18% ख्रिश्चन आहेत। भाजप गेली काही वर्ष ख्रिश्चन मतं वळवण्यासाठी अधिक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान शबरीमाला मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित करत या संवेदनशील मुद्द्यावर राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारला जाब विचारला आणि काही सवाल केले।
आगामी विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहील अशी चिन्ह आहेत. याच वेळी धिवरा समाजाच्या कार्यक्रमातही मोदींनी सहभाग घेतला. सध्या केरळ विधानसभेत भाजपचा एकही सदस्य नाही, पण विधानसभेच्या 140 जागा आहेत. 2016 मध्ये जिंकलेली एकमेव जागा ही भाजपची केरळमधील सर्वोत्तम कामगिरी होती. त्यानंतर 2024 मध्ये एक आकडा हा कायम राहिला. विधानसभेच्या 11 मतदारसंघात भाजप काँग्रेस डाव्या पक्षांच्या विरोधात क्रमांक 1 वर होता. त्यामुळे यंदा विधानसभेला 2 आकडी संख्येत भाजप मजल मारणार का या चर्चांना उधाण आलंय. तमिळनाडूचे मुख्यमंत्री द्रमुकचे प्रमुख AK स्टॅलिन यांनी भाजपच्या आव्हानाला आतापर्यंत तोंड दिलंय. त्यामुळे भाजपसाठी तमिळनाडूचा मार्ग कठीण असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील विधानसभेच्या 234 जागांपैकी भाजपच्या वाटेला अण्णा द्रमुक 30 ते 35 जागां देईल अशी शक्यता आहे. आता भाजपचे केवळ 4 आमदार आहेत. उत्तर भारतातील पक्ष अशी तमिळनाडूत भाजपची प्रतिमा आहे. त्यातच द्रमुकने प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर राज्याला भाजपला धूळ चारली आहे. आताही त्यांनी DIDM अन्य छोट्या पक्षांनी मोड बांधत सत्ता राखण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. राज्यात तिरंगी सामना आहे. अभिनेते विजय यांच्यात तमिळका मैत्री कझागम या पक्षाच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. सर्वाधिक मंदिरं असलेलं राज्य असा तमिळनाडूचा उल्लेख अनेकदा होतो. तरीही भाजपला हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर येथे आजवर फारसं यश मिळालं नाहीये. अण्णा द्रमुकच्या मदतीने गेल्या विधानसभेला भाजपला 4 जागा जिंकता आल्या. लोकसभेला 224 मतांची टक्केवारी वाढली. हे समाधान असलं तरी जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेच्या जोरावर भाजप यंदा द्रमुकला शह देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या LDFला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील निराशाजनक निकालानंतर आव्हानांचा सामना करावा लागतोय. UDF पुन्हा सत्ता मिळवण्याचं ध्येय बाळगू नये तर भाजप केरळमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करते. केरळ विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 मे रोजी संपणार आहे. मंदिरं आणि पारंपरिक हिंदूंचे अस्तित्व असणाऱ्या तामिळनाडू आणि केरळमध्ये स्थिती सुधारण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करते. मोदींच्या दौऱ्यांच्या धडाक्याने दक्षिणेत भाजपच्या जागांचा दुष्काळ संपेल का अशा चर्चांना उधाण आलंय. हिंदू मतं ही भाजपला मिळतील का यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.